17 जून रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरण लक्षात घेऊन एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागणार होती। पण या निर्णयामुळे राज्यात जोरदार वादंग उठलं। अनेकांनी हा हिंदी लादण्याचा प्रयत्न असल्याचं ठामपणे म्हटलंय आणि सरकारवर टीका देखील सुरू केली। अखेर 29 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे। त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करता येईल यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। दरम्यान त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर राज्यात नेमकं काय घडलं याबाबत जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा। तर हा वाद नेमका सुरू कसा झाला? मुळात 16 एप्रिल रोजी राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा शासन निर्णय काढला होता। त्यानंतर विरोधकांनी याला मराठी अस्मितेवर घाला म्हणून गवगवा केला। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निर्णय रद्द करण्याचं परिपत्रक काढलं, पण काही दिवसातच 17 जूनला त्रिभाषा सूत्रासंदर्भातील नव्या निर्णयाची घोषणा करण्यात आली। त्यानुसार या निर्णयात हिंदी सक्ती नसली तरी ती तिसरी भाषा म्हणून देण्यात आली। पर्यायी भारतीय भाषा निवडायची मुभा होती, पण त्यासाठी एका वर्गात किमान 20 विद्यार्थी असावेत अशी अटही घालण्यात आली। त्यामुळेच सरकारवर हिंदीला गुप्त प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील झाला। तर यामुळे विरोधक कसे एकवटले? या मुद्द्यावर सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी राज्यभरातील शाळांना सरकारच्या आदेशाला विरोध करण्याचं आवाहन केलं। त्यांनी राज्यातील शाळा प्रमुखांना पत्र लिहून सरकारच्या आदेशाचं पालन करू नये असा सल्ला देखील दिला। त्यांनी यावेळी असा सवाल केला की फक्त महाराष्ट्रातच हिंदी का लादली जाते? बिहारमध्ये मराठी शिकवणार का? 7 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा देखील त्यांनी केली। उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र केलं। मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण हिंदी सक्तीला आहे असं म्हणालेत। भाजपकडून भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा सरकारला दिला। तसेच 5 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली। याचाच परिणाम काय झाला तर ठाकरे बंधू हे एकत्र आले। या मुद्द्यांवरून दोन्ही ठाकरे बंधू राज आणि उद्धव एकत्र आले आणि 5 जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याची त्यांनी तयारी देखील केली। खास म्हणजे या मोर्चावर कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार होता असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच कोणीही मोर्चाचं नेतृत्व करणार नाही असं दोन्ही पक्षातील नेत्यांनी उघडपणे सांगितलं। राज्यातील सर्व मराठी भाषिकांनी आपापसातील मतभेद विसरून या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। तर या बाबतीत इतर नेत्यांची भूमिका काय होती? शरद पवार यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करत म्हटलं की हिंदी 5वी नंतर शिकवायला हरकत नाही, पण पहिलीपासून लादणं अयोग्य आहे। भारतात 50% नागरिक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मराठी साहित्यिकांना या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचं आणि हिंदी सक्तीचा निर्णय सरकारला मागे घेण्यास भाग पडा असं आवाहन केलं। शालेय शिक्षणात 5वी किंवा 6वी नंतर येणारा हिंदी भाषेचा विषय हा पहिलीपासूनच शिकवण्यासाठी सरकार इतका आग्रही का असा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला। शासन निर्णयानुसार हिंदी भाषा शिकणे अनिवार्य नसलं तरी सरकारचा हा निर्णय हिंदीला गुप्तपणे प्रोत्साहन देणारा असल्याचं अनेक शिक्षण तज्ञ देखील यावेळी म्हणालेत। शेवटी सरकारला काय माघार घ्यावी लागली? प्रचंड जनआक्रोश पाहता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द झाल्याचं जाहीर केलं। मराठी आमचं मुख्यत्व आहे, यात राजकारण नको असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। तसंच त्रिभाषा सूत्र योग्य वयात आणि योग्य वर्षापासून लागू करण्यात येण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची घोषणा केली। मग या 5 जुलैच्या मोर्चाचं काय झालं? तर राज्य सरकारने त्रिभाषा धोरण मागे घेतल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली। तर ठाकरे बंधूंनी 5 जुलैचा मोर्चा रद्द केला। संजय राऊत यांनी पोस्ट करत हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं म्हटलंय। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणाऱ्याचा धसका आहे। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड असं त्यांनी यावेळी म्हटलंय। तर मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली असं नमूद करताना मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून महायुती सरकारने हिंदी सक्तीचे आदेश निर्णय रद्द केलेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। शासन आदेश रद्द केले असले तरी 5 जुलैचा मोर्चा निघणारच, फक्त आणि फक्त तो विजय मोर्चा असेल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले। तर राज ठाकरे म्हणाले की हा निर्णय जनतेच्या रेट्यामुळे मागे घेण्यात आलाय। उशिरा आलेली शहाणपणाची ही जाणीव आहे, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। राज्यात पुन्हा असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही ठाकरे बंधूंनी सरकारला दिलाय। हिंदी भाषा ही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, पण भाषिक विविधतेचा सन्मान राखणे हे सरकारचेही कर्तव्य आहे। महाराष्ट्रात मराठी अस्मितेला धक्का लागेल असं कोणतंही पाऊल घेतलं गेलं तर त्याला विरोध होणार हे या संपूर्ण घटनेनं दाखवूनच दिले। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
त्रिभाषा सूत्र योग्य आहे का किंवा यामागे भाषिक राजकारण आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.